मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. केरळ राज्यातील त्रिवेंद्रम महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला असून श्री व्ही राजेश हे महापौरपदी विजयी झाले आहेत. या विजयाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा मल्याळम कल्चरल असोसिएशनचे सरचिटणीस श्री अनुप पुष्पंगतन यांनी महापौरांचा विशेष सत्कार केला. मराठमोळा सत्कार. श्री अनुप पुष्पंगतन यांनी महापौर व्ही राजेश यांना महाराष्ट्रीयन मराठमोळी टोपी आणि बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा गौरव केला. केरळच्या भूमीत झालेला हा महाराष्ट्राचा सन्मान विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. श्री अनुप पुष्पंगतन आणि त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक आहेत. नाशिक भारतीय जनता पक्षामध्ये ते सक्रिय असून आपल्या मूळ गावी कामाच्या निमित्ताने गेल्यावर त्यांनी हा सत्कार केला आणि महापौरांची भेट घेतली आणि हा सत्कार केला. या भेटीदरम्यान त्यांनी एक महत्त्वाची मागणी देखील मांडली. भाविकांच्या सोयीसाठी नाशिक मार्गे अयोध्या ते त्रिवेंद्रम अशी थेट रेल्वे सेवा सुरू करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एका मल्याळम नाशिककाराने केरळमध्ये जाऊन केलेला हा सत्कार दोन राज्यातील स्नेहाचे प्रतीक मानला जात आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.